की सगळे आमचे सेवक सगळे आपले उपस्थित होते, काही सगळे ज्येष्ठ सहकारी उपस्थित होते, DC आपल्या जिल्ह्याच्या राऊत मॅडम उपस्थित आहेत. आणि त्या सगळ्या बसेसचं उद्घाटन झाल्यानंतर आपण जे विटा शहराचं नवीन बसस्टँड बांधायला लागलं आपण त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी सगळे एकत्र आलो. आणि मला असं वाटतं की जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगलं बसस्टँड हे आपल्या विटा शहराचं व्हावं यासाठी गेले 2 वर्ष आपण प्रयत्न करत होतो. आपले तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या प्रिमायसेसचं भूमिपूजन केलं होतं. आत्ताचे परिवहन मंत्री आदरणीय सरनाईक साहेब, मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी या सगळ्यांच्या सहकार्यातून मला असं वाटतं की जिल्ह्यात सगळ्यात मोठा निधी त्या विटे शहराचं बसस्टँड दुरुस्त करण्यासाठी किंवा नवीन बांधण्यासाठी आपल्याला मिळालं होतं. आणि खूप चांगला प्लॅन, म्हणजे कदाचित लोकांनी थोडी ह्या 1.5 वर्षामध्ये गैरसोय झाली म्हणजे नाकारणार नाही, पण एखादं नवं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करत असताना शेवटी त्याच्या फेजेस असतात, कॉन्क्रीटच्या सगळ्या त्याचं क्युरिंग. आणि माझं तुम्हाला सगळ्या नागरिकांना माझा तुम्हाला शब्द आहे की जिल्ह्यामध्ये कुठं नसेल असं बसस्टँड आपलं विट्याचं असेल. या 6 महिन्यामध्ये तुमच्या आम्ही सगळ्यात आलं आता या महिनाखेरीस 9 प्लॅटफॉर्म आपण देतो आहे. मी तुम्हाला हा थोडासा प्लॅन समजून सांगायचा प्रयत्न करतो. जे कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत. पूर्वी तशी जागा सुदैवानं आपल्या बसस्टँडला खूप चांगली आहे, पण जागा असताना सुद्धा थोडं प्लॅनिंग नव्हतं किंवा 14 प्लॅटफॉर्म होते दोन्ही बाजूला मिळून, म्हणजे या बाजूला आणि दक्षिण बाजूला आणि उत्तर बाजूला असे 14 प्लॅटफॉर्म होते. आता आपण एकाच बाजूला 17 प्लॅटफॉर्मचं आपलं बसस्टँड उभा करतो आहे. म्हणजे मला असं वाटतं की हे सफिशियंट आहे. आपण कधी भविष्यात कधी लागलं तरी आपण त्या बाजूला नवीन प्लॅटफॉर्म करू शकतो. प्लॅटफॉर्म हे सगळं करत असताना काळजी अशी घेतली की ज्यापूर्वी चुका होत्या, सुरक्षेच्या दृष्टीनं काही गोष्टी करणं आवश्यक होतं, पार्किंगच्या दृष्टीनं काही करणं आवश्यक होतं, पिकअप अँड ड्रॉप. जसं एअरपोर्टला सगळ्या सुविधा असतात, तुम्ही जर ज्यावेळेला प्रवेश कराल त्यावेळेला 3-4 महिन्यामध्ये पूर्ण होईल. प्रवेश केल्यानंतर रिक्षातून येणारे प्रवासी आहेत त्यांना उतरायची व्यवस्था सोडून लगेच रिक्षा बाहेर जाऊ शकते. परमनंट रिक्षा ज्या उभारतात त्यांची व्यवस्था आपण या ठिकाणी रिक्षा स्टॉपवरून केलेली आहे. पार्किंगची व्यवस्था 2 व्हीलर 4 व्हीलर पार्किंगची व्यवस्था आपण सेपरेट दिलेली आहे. त्याच्यानंतर पिकअप ड्रॉपला ज्या छोट्या गाड्या येतात कार सगळ्या त्यासुद्धा पिकअप ड्रॉपची व्यवस्था आपण या ठिकाणी दिलेली आहे. जवळपास 14 गाड्या 16 म्हणजे शेवटी ST उभा करत असताना त्याचे उत्पन्न, कारण ह्याचा मेंटेनन्सचा खर्च खूप मोठा आहे, त्याचं व्यवसाय म्हणून 16 गाडे विशिष्ट साईज देऊन 16x16ची साईज दिली आणि असे 16 गाड्या आपण याच्यामध्ये उभा केले. जे आमचं असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये सगळ्या सुविधा असल्या पाहिजे. बचत गटांची व्यवस्था झाली पाहिजे, पूर्वी व्यवसाय करणाऱ्या लोकांची व्यवस्था झाली पाहिजे. हे उभा करत असताना इतकी काळजी घेतली आहे. पूर्वी महिलांसाठी ज्या व्यवस्था सगळ्या होत्या, म्हणजे फीडिंग रूम असेल, हिरकणी कक्ष असेल, पोलिसांचं सेपरेट बसायची व्यवस्था होती, हे सगळं त्याच्या प्लॅनमध्ये इन्क्लूड करून आपण हा सगळा प्लॅन बनवला. पहिल्या फ्लोअरवरती म्हणजे शक्यतो पहिल्या फ्लोअरमध्ये देत नाही, पण आपण पहिल्या फ्लोअरला STचं उत्पन्न वाढवा म्हणून 2 मोठे हॉल दिले. बँकेनं आपण विनंती करू की तुम्ही इथं वाढीने लोकांची व्यवस्था होईल आणि उत्पन्नाचं पण साधन STला तयार. इथं जो स्टाफ आपला आहे, समजा काही कंडक्टर आहे, काही ड्रायव्हर आहे किंवा महिला आमच्या कंडक्टर आता हळूहळू यायला सुरुवात झाली. रात्री अपरात्री जर काय त्यांची राहायची व्यवस्था करायची असेल तर आपण डॉर्मेटरी इथं उभा केली, महिलांची सेपरेट केली, पुरुषांची सेपरेट. प्रवासी एखादे अपरात्री इथं आले तर त्यांचीसुद्धा व्यवस्था व्हावी या इथून आपण त्यांची व्यवस्था करण्याचा या प्लॅनमध्ये प्रयत्न केला आहे. पूर्वी डेपो मॅनेजर राहायची व्यवस्था दुसरीकडे होती, त्यामुळे थोडं कंट्रोलिंग कमी असायचं. किती ते सेपरेट येतं त्यांच्या घरात गेली. आता तसं नाही, आता त्यांचा फ्लॅट आपण इथेच वरती केला. ऑफिसेस काही आपण पहिल्या फ्लोअरला घेतली, जेणेकरून कंट्रोलिंग करत असताना ST स्टँडवरती सेफ राहिलं पाहिजे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत म्हणून आपण त्यांची व्यवस्था केली. जिल्ह्यातलं पहिलं बसस्टँड असेल की ते 100% कॉन्क्रीटीकरण. तुम्ही जर बघितलं तर स्टँडच्या बाहेरचा एरिया, स्टँडच्या सगळ्या आतला एरिया, अगदी वर्कशॉप्स आहेत आपण, म्हणजे ज्या दर 2 वर्षानंतर खड्डे पडले, घाण झाली, पाणी साठलं, चिखल झाला, तक्रार तुम्हाला परत कधी ऐकायला मिळू नये अशा म्हणजे अगदी आपण M40 कॉन्क्रीट वापरतो, ते हायवेला वापरतात. तसं कॉन्क्रीट आपण जवळपास 1 फुटात कॉन्क्रीट वापरून आपण सगळं कॉन्क्रीट करतो. ते मेडिकल ट्रीटमेंटची
व्यवस्था झाली पाहिजे. अशा सगळ्या म्हणजे माझी तुम्हाला विनंती आहे, थोडा त्रास झाला अजून एक 2 महिने. आता या महिन्याखेरीस आपण 9 प्लॅटफॉर्म चालू करतोय आणि 2 महिन्यामध्ये 2.5 महिन्यामध्ये MIDC पुढे 2 महिन्यामध्ये आपण कॉन्क्रीट सगळं संपवतो. 2 महिन्यामध्ये आतले कॉन्क्रीट सगळं संपवून जाईल. इन आउट पूर्वी एकत्र होतं, आता म्हणजे आता एकत्र आहे. 5 मिनिटाचा 7 मिनिटाचा इन अँड आउटसाठी प्रोव्हिजन. आता आपण इनसाठी 9 मिनिटं आणि आउटसाठी 9 मिनिटं. म्हणजे आत प्रवेश करताना बाहेर जाताना ते कुठल्या गाडीला हे जाऊ नये, कुणाला माणसाने जाऊ नये, धक्का लागू नये, अपघात होऊ नये यासाठी आपण त्याची व्यवस्था करून ठेवतो. दत्त मंदिराचं त्याला इतका सुंदर प्लॅटफॉर्म केला आहे. मंदिरात जाणाऱ्या माणसाचा आणि बसचा दोघांना एकमेकाचा अडथळा होऊ नये त्याचा प्लॅटफॉर्म आपण सेपरेट करतो. म्हणजे एअरपोर्टला ज्या सुविधा असतात तशा सुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण या गोष्टीच्या माध्यमातून या बसच्या माध्यमातून करतो. तुम्हाला माझा शब्द आहे की 6 महिन्यामध्ये तुम्हाला जिल्ह्यात नाही असं एक्सिडेंट तुम्हाला बघायला मिळेल.